नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आज एका ताईने आपल्याला अतिशय भयंकर असा अनुभव शेअर केलेला आहे. हा अनुभव ऐकून तुमच्या अंगावरती काटे आल्याशिवाय राहणार नाहीत, कारण असा प्रॉब्लेम जवळजवळ 70 ते 80% महिलांचा आहे. पण त्यातून स्वामी त्या ताईंना कशी मदत करतात आणि ताईंनासुद्धा किती धीर वाटतो स्वामींच्या सेवेने आणि त्यांची किती दृढ श्रद्धा आहे स्वामींवरती, हे या अनुभवातून तुम्हाला नक्की ऐकायला मिळेल. त्यामुळे अनुभव आज शेवटपर्यंत ऐका. त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया. ताई सांगतात की माझा अनुभव ऐकण्याच्या अगोदर तुम्ही तुमचं मन घट्ट करा, कारण मी सगळ्यांना एकच सांगू इच्छिते की तुम्ही दुसऱ्यांचा संसार उद्ध्वस्त करायच्या अगोदर 2 मिनिट तरी विचार करा. मग ती महिला असू द्या किंवा पुरुष असू द्या. मी स्वामींना एकच प्रार्थना केली होती, संकल्प केला होता की स्वामी, म्हणजे माझ्या मिस्टरांचं काही जर असेल अफेअर वगैरे, ते सगळं काही माझ्या समोर येऊ द्या. 21 दिवसाचा संकल्प केला होता. म्हणजे स्वामी सेवा काय असते ना, हे मला काहीच माहिती नव्हतं. पण माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं होतं, तुला जर काहीच जमत नसेल ना, तर कमीत कमी तू स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक तरी करत जा, एवढंच मला सांगितलेलं. आणि मी जमेल तसं मंदिरात जात होते आणि फक्त स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करायचे, मला एवढंच माहिती. त्याच्यानंतर मला माझ्या मिस्टरांचं हळूहळू सगळं काही समजायला लागलं. म्हणजे माहिती तर होतं की अफेअर चालू आहे म्हणून, पण ते कुठं चालू आहे, ती जी बाई होती ती कुठे, काय करती, कसं आहे, काय, म्हणजे बाकीची काहीच माहिती नव्हती. म्हणून मी माझ्या मिस्टरांना नेहमी प्रार्थना करायचे की स्वामींना नेहमी प्रार्थना करायचे की स्वामी, तुम्ही काही म्हणजे काही असू द्या, मला माहिती नाही आहे, पण मला तुम्ही कोणत्याही रूपात येऊन माझ्यासमोर जशी परिस्थिती आहे ना, तशी मला सगळी माझ्यासमोर दिसू द्या. पण काही चमत्कार झाला. त्या ताईने जसं त्यांनी संकल्प केला होता, स्वामीनं जसं संकल्प केला तसं त्या विसरून गेल्या. कारण अर्थातच त्यांच्याकडे सेवा करायला तर काहीच नव्हती, त्यांनी फक्त संकल्प केला होता 21 दिवसांचा. तर 21 दिवस त्यांनी अभिषेक केला, पण त्यांनी जो संकल्प केला होता की मी स्वामींना असं बोलली आहे, ते पूर्णपणे त्या विसरून गेल्या. आणि जेव्हा त्यांच्यासमोर 2-3 महिन्यानंतर ते सगळं काही त्यांना मिस्टरांचं सगळं समजलं, तसं त्यांना आठवलं की मी स्वामींसमोर असा संकल्प केला होता, म्हणून स्वामींनी मला या गोष्टीची प्रचिती दिली आणि मला असा अनुभवसुद्धा दिला. बघा, तुम्ही विचार करा, त्या विसरून गेल्या होत्या पूर्णपणे संकल्प काय आहे, म्हणजे संकल्प केलेला. त्यानंतर जेव्हा त्या ताईंना समजलं सगळं, त्यानंतर त्या ताईंनी परत स्वामींसमोर दुसरा संकल्प सोडला की माझ्या घरी जसं समजलं, मला जसं समजलं, तसं त्या बाईच्या घरीसुद्धा समजू द्या की ह्या दोघांचं काही अफेअर चालू आहे म्हणून. तर ती बाई डिवोर्सी होती, तिचं पण लग्न झालेलं होतं, पण तिचं डिवोर्स असल्यामुळे ती ह्या ताईंच्या मिस्टरांसोबत तिचं अफेअर चालू होतं. असं त्या ताईंना सगळं काही समजलं आणि हे समजल्यानंतर त्या ताईंच्या पायाखालची जमीनच सरकली. म्हणजे तुम्ही विचार करा की कशी लोक असतात, एखाद्याच्या संसाराची वाट लावतात. आपलाही संसार मोडलेला असतो आणि आपण मोडताना दुसऱ्यांच्या संसाराची वाट लावत असतो. असं करू नका. आपला संसार जर आपल्याला वाचवायचा असेल तर तुम्ही स्वामींची सेवा करा आणि दुसऱ्यांचा संसार कधीही उद्ध्वस्त करायला निघू नका. कारण कसं असतं, आपण जेव्हा एखाद्याचं वाईट करत असतो ना, तेव्हा ते आपल्यासोबतच घडत असतं. ते स्वामी सगळं काही बघून घेतात. स्वामींना सगळं काही माहिती असतं की कोण कसं आहे, काय करते, कोणाच्या मनात किती पाप आहे, हे सगळं काही माहिती आहे. तर त्या ताई स्वामींना एवढं प्रार्थना करायच्या
एवढं प्रार्थना करायच्या की त्या स्वामींना फक्त एकच म्हणायच्या की काही होऊ दे, पण माझा संसार वाचू द्या, माझा संसार वाचू द्या. अक्षरशः त्यांचे मिस्टर जर आले, घरात आले, त्या ताई जॉब करायच्या, म्हणजे त्या थोडक्यात इंडिपेंडंट होत्या आणि त्यांना 10 वर्षाचा एक मुलगासुद्धा आहे. तरीसुद्धा त्यांच्या मिस्टरांचे डोळे उघडत नव्हते आणि ते असे वागायचे. अक्षरशः त्यांना असं बोलायचे की मला तुझ्यासोबत राहायचं नाही, मी मुलगा सांभाळायला तयार आहे, मला तुझ्यासोबत राहायचं नाही आहे, मला डिवोर्स दे म्हणून. पण त्या ताई डिवोर्स द्यायला तयार नव्हत्या आणि त्यांना त्या बाईसोबतच लग्न करायचं होतं आणि ह्या ताईंकडून त्यांना डिवोर्स हवा होता. म्हणजे तुम्ही विचार करा, 10 वर्षांचा मुलगा होईपर्यंत किंवा त्याच्याही पुढं त्यांच्या लग्नाला जवळजवळ 10-15 वर्ष तरी झाली. तेव्हा ह्यांना कुठे समजलं की बाबा हे चांगली नाही आहे किंवा काय. पण जे 2 दिवस झालं आलेली बाई आहे ते चांगली वाटायला लागली. म्हणजे असे जे विचार आहेत ना लोकांचे, ते खरंच स्वामींनी बदलायला पाहिजेत. स्वामींनी म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वामी सेवेत या, तुमचे विचार नक्की बदलतील. त्या ताई स्वामींसमोर एकच प्रार्थना करतात की अशा विचाराचे जे लोक आहेत ना, त्या लोकांचे विचार कायमचे म्हणजे चांगले बदलले पाहिजेत. आणि अर्थातच ताई अगोदर काहीच पारायण वगैरे काहीच करत नव्हत्या. स्वामी सेवा काय आहे हे पण त्यांना माहिती नव्हतं. पण त्यांच्या मैत्रिणीने सांगितलं की तू असं पारायण कर, तुझा नक्की संसार वाचेल म्हणून. त्या ताईंची सेवा चालू होती आणि ताईंनी मनामध्ये एक ठाम करून ठेवलं होतं की काही झालं तरी मी स्वामी सेवा सोडणार नाही, भलेही मला स्वामी सेवा सोडणार नाही आणि मी त्यांना डिवोर्स देणार नाही. एवढ्या 2 गोष्टी त्यांच्या मनामध्ये पक्क्या होत्या. मग त्यांना फक्त एकच वाटायचं की मी जर डिवोर्स दिला नाही तर बरोबर ते स्वतःहून एक ना एक दिवस म्हणतील की म्हणजे त्या बाईला सोडावं, त्याच्यासाठी त्या ताई सेवा करत होत्या. एक ना एक दिवस त्या बाईला सोडणार आणि म्हणणार की मी चुकलो, आता मला या मुलासाठी तरी आपण एकत्र राहूया, असं स्वतःहून येऊन म्हणावं, असं त्या ताईंची अपेक्षा होती. आणि त्या ताईंना खात्री आहे की ते त्यांचे मिस्टर बदलणार म्हणून आणि स्वतःहून माफी मागणार. कसं असतं, त्या मिस्टरांनी डायरेक्ट डिवोर्स घ्यायचा का विचार केला की ह्या इंडिपेंडंट आहे, ते स्वतःहून जॉब करतात आणि म्हणजे ते कोणावरती अवलंबून नाही आहेत. मग त्यांना असं वाटलं असेल की बाबा आता ही जॉब करते, ती काय माझ्यावरती थोडीच अवलंबून आहे, तर ती एका मुलाला सांभाळू शकते असं. पण असं नसतं. एक स्त्री जर स्वतःचं फायनान्शियली जरी स्टेबल असले तरीसुद्धा नवरा हा नवराच असतो, संसार हा संसारच असतो. आणि ती जी बाई झटत असते ती स्वतःच्या संसारासाठीच झटत असते ना. ती थोडंच आपल्या स्वतःसाठी पैसा खर्च करते किंवा स्वतःसाठी कमवत असते. ती आपल्या घरासाठी, आपल्या नवऱ्यासाठी, मुलाबाळांसाठीच करत असते. सगळं काही करत असते ती मुलाबाळांसाठीच करत असते, संसारासाठी करत असते. पण असे काही लोक असतात की त्यांना त्या गोष्टी समजत नाही आणि वाईट मार्गाला लागून जातात. त्या ताई स्वामींच्या मंदिरामध्ये गेल्या आणि मंदिरात गेल्यावरती त्या स्वामींसमोर बसून खूप काही बोलल्या स्वामींना की काही करा स्वामी, पण माझा संसार वाचू द्या. आणि इतक्या मोठमोठ्याने रडल्या की खरंच तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपल्या मनामध्ये काहीतरी दुःख असतं ना, तेव्हा आपण कोणाला शेअर करू किंवा कोणाला सांगू हे आपल्याला वाटत असतं. पण असं कुणीच भेटत नाही की जे आपलं दुःख ऐकून घेईल. जे काही आहे ते स्वामींना सगळं तुम्ही जाऊन सांगा, सगळं काही स्वामी तुमचं ऐकतील. भलेही तुम्हाला लगेच रिप्लाय मिळणार नाही, तुम्हाला जसं माणूस बोलतं तसं लगेच बोलताना तुम्हाला जाणवणार नाही, पण तुम्ही जे बोलताना ते प्रत्येक बोललेलं हे स्वामींपर्यंत जातं आणि स्वामी हे प्रत्येक एकूण एक शब्द ऐकतात. तर स्वामी अशी अनुभूती आहे की ती दिसत नाही पण जाणवते, घडून आणते ती क्रिया, असं आहे. तर त्याच्यानंतर ताईंच्या आयुष्यामध्ये इतका बदल झाला ना की म्हणजे ताई सांगतात की माझी जसजशी म्हणजे डिवोर्स पेपर तयार करायचे होते, त्यांच्या मिस्टरांचं एकच होतं की मला डिवोर्स हवा आहे. तर डिवोर्स पेपर तयार करायचे होते. पण ह्या स्वामी सेवेमुळे, मी स्वामीची सेवा करत असल्यामुळे ते डिवोर्स पेपर पोस्टपोन झाले, म्हणजे बनवलेच नाहीत. म्हणजे बघा ना तुम्ही, पहिली एक गोष्ट तर टळली गेली की डिवोर्स पेपर जे बनवायचे होते ते डिवोर्स पेपर बनले गेले नाहीत. एक गोष्ट तर पूर्णपणे टळली. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांचा जो म्हणजे जर ताईंनी डिवोर्स दिलाच नाही तर पुढची प्रक्रिया होणारच नाही.
आणि ताई त्या 2 गोष्टींवर ठाम आहेत, की एक म्हणजे मी स्वामी सेवा कधीच सोडणार नाही. भले माझ्या आड किती संकट येऊ द्या, किती परेशानी येऊ द्या, त्रास होऊ द्या, पण मी स्वामी सेवा सोडणार नाही. हा ताईंच्या मनामध्ये एक संकल्प आहे. आणि दुसरी गोष्ट की मी त्यांना डिवोर्स देणार नाही. तर अर्थातच त्यांचा संसार वाचल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांची जी बुद्धी आहे, त्यांचे जे विचार आहेत किंवा त्या बाईला सोडण्याचा जो त्यांचा विचार आहे, ते विचार स्वामी सेवेमुळे नक्की बदलतील. तर त्या ताई सांगतात की असंच याच टेन्शनमध्ये मी एकदा जॉबला जात होते, म्हणजे गाडीवरती जॉबला जात होते. आणि गाडीवर जाताना मी रोज हेल्मेट घातलेलं असतं, तर माझा तारक मंत्र चालूच असतो माझ्या तोंडातून. म्हणजे मी मोठमोठ्याने तारक मंत्र म्हणतच गाडी चालवते आणि जॉबला जाते. आणि जोपर्यंत जॉबचं ठिकाण येत नाही तोपर्यंत माझा तारक मंत्र चालूच असतो. मी मोठमोठ्याने बोलते. एक दिवस असं झालं, मी जॉबच्या ठिकाणापर्यंत म्हणजे जाईपर्यंत, गाडीवर जाईपर्यंत माझी गाडी पूर्णपणे, म्हणजे मध्येच गाडीचा ॲक्सिडेंट झाला. म्हणजे पूर्णपणे पडली होती, फक्त हँडल हातामध्ये होता. तर ताई सांगतात की त्या दिवशी पण माझ्या तोंडामध्ये मी खूप मोठ्याने तारक मंत्र म्हणत होते. हेल्मेट घातलेलं असतं त्याच्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल असं काही तर नव्हतं, मला ऐकू येईल असं मी तारक मंत्र म्हणते. नशिबाने त्या दिवशी तारक मंत्राने मला वाचवलं. म्हणजे पूर्ण गाडी पडली होती, फक्त हँडल हातामध्ये होता. तुम्ही विचार करा, मागून जर एखादी गाडी आली असती आणि ठोकलं असतं तर किती महागात पडलं असतं ते. तर ताई सांगतात की त्या दिवशी जर मी तारक मंत्र म्हणत नसते किंवा स्वामी माझ्या सोबत नसते तर माझं काय झालं असतं ह्याचा विचार पण मी करू शकत नाही. कारण आजच्या जगामध्ये तुम्ही विचार करा की इतकं धावपळीचं जीवन आहे. आणि या धावपळीच्या जीवनामध्ये जर आपण स्वतःकडे जर लक्ष द्यायचं म्हणलं तर ते फक्त, आणि स्वतःचं संरक्षण करायचं म्हणलं तर ते फक्त आणि फक्त स्वामीच करू शकतात. आणि स्वामी सेवेमुळेच ते फक्त होऊ शकतं. कारण स्वामींचं नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे. तुम्ही कुठल्याही संकटामध्ये राहा, पण स्वामींचं नामस्मरण जर तुमच्या मुखामध्ये असेल ना तर ते येणारं संकटसुद्धा निघून जातं. आणि मी तर म्हणते, जेव्हा तुम्ही गाडी चालवत असता, प्रवासात असता किंवा बाहेर कुठे जाता, तेव्हा तुमच्या मुखामध्ये तर स्वामींचं नामस्मरण आणि तारक मंत्र असू द्या म्हणजे असू द्याच. कारण स्वामींचं नामस्मरण असं आहे ना की समोर येणारं संकट असतं, ते संकट टळण्याची ताकद नामस्मरणामध्ये असते. येणारे संकट दूर होण्याची ताकद तारक मंत्रामध्ये असते. जसं तारक मंत्राने या ताईंचा ॲक्सिडेंटपासून वाचवलं, तसंच दुसरं कोणतंही संकट असू द्या ते सुद्धा वाचणार, एवढी शक्ती तारक मंत्रामध्ये आहे. ताई सांगतात की जेव्हापासून मी स्वामी सेवेत आले, आणि स्वामी सेवेत आणण्याचं कारण म्हणजे माझ्या मिस्टरांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं. आणि माझ्या मैत्रिणीमुळे मी स्वामी सेवेत आले. अगदी मैत्रिणीच्या रूपात येऊन स्वामींनीच माझ्याकडून स्वामी सेवा करून घेतली. आणि माझ्याकडून म्हणजे जास्तीत जास्त स्वामी सेवा करावी, म्हणजे माझ्याकडून जास्त स्वामी सेवा घडावी किंवा मी अंतःकरणापासून स्वामी सेवा करावी, म्हणून माझ्यासमोर जर असं काही संकट टाकलेलं असेल स्वामींनी तर त्या संकटाला मी घाबरणार नाही. पण माझ्या मनातून जी तळतळ आहे की मी स्वामी सेवा करावी, ते मी पूर्ण करणारच. एवढा विश्वास त्या ताईंना आहे. त्यामुळे त्यांची इच्छा तर नक्की पूर्ण होणार. भले संकट किती मोठं असू द्या, पण त्याच्यापेक्षा पण आपले स्वामी मोठे आहेत. त्याच्यापेक्षा पण स्वामी आपले म्हणजे कसं असतं, एक जरी वाईट गोष्ट झाली पण त्याच्यापेक्षा स्वामींनी आपल्यासाठी काहीतरी चांगलं घडवून ठेवलेलं असतं. ते एक दरवाजा बंद झाला म्हणून त्याच्याऐवजी स्वामींनी दुसरा दरवाजा उघडलेला असतो. त्याशिवाय पहिला दरवाजा कधीच बंद करत नाहीत स्वामी. त्यामुळे स्वामींवरती विश्वास ठेवा. स्वामींची सेवा कधी सोडू नका. स्वामींची नित्यसेवा कधी सोडू नका. जशी जमेल तशी स्वामींची सेवा करत राहा. काही नाही जमलं तर नामस्मरण करत राहा, पण स्वामींच्या सेवेत टिकून राहा. बघा, तुम्हाला कोणत्याही संकटाला तोंड देण्याची ताकद ही फक्त स्वामी सेवेमुळेच देणार. आणि जेव्हा स्वामी तुमच्या सोबत असतात ना, तेव्हा त्या संकटाची झळ सुद्धा स्वामी तुम्हाला लागू देणार नाहीत. अगदी ह्या ताईंना जसं मनातून वाटतं की म्हणजे त्यांचा संसार 100% टिकणार, 100% वाचणार म्हणून, तसाच विश्वास जर प्रत्येक महिलेला असेल तर त्यांचा संसार वाचल्याशिवाय राहणार नाही. आणि स्वामी निश्चितच त्या ताईंच्या साईडने न्याय देणार. आणि
तर आपलं जर नाणं खणखणीत असेल, म्हणजे जसं जर सगळं ताई व्यवस्थित आहेत, प्रामाणिक आहेत, तर त्यांच्याच साईडने स्वामी उभे राहणार. बघा, शेवटच्या क्षणी सुद्धा स्वामी त्यांच्याच साईडने चमत्कार करणार. कारण कसं असतं, आपले जिथे प्रामाणिकपणा आहे तिथेच आपले स्वामी आहेत, जिथे विश्वास आहे तिथेच आपले स्वामी आहेत, हे विसरू नका. त्यामुळं उशिरा का होईना पण फळ आपल्यालाच मिळतं, जो प्रामाणिक आहे त्यालाच मिळतं. पण ताई सांगतात की मला प्रत्येक जणाला मला स्वामी भक्तांना किंवा स्वामी सेवेकरांना, लोकांना एकच सांगायचं की तुम्ही कोणाचा संसार उद्ध्वस्त करायला निघू नका. भले ते महिला असू द्या किंवा महिला असू द्या किंवा पुरुष असू द्या, दोघांनाही आपापले संसार आहेत, आपापली मुलं बाळं आहेत, आपापल्या संसारांमध्येच तुम्ही बिझी राहा. दुसऱ्यांच्या संसारामध्ये ढवळाढवळ करू नका. तुमचं जर काही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वामी सेवा करा. स्वामींच्या सेवेच्या मार्गात या. तुम्हाला कधीही काहीही कमी पडणार नाही. पण दुसऱ्यांच्या संसारामध्ये कधीच ढवळाढवळ करू नका. तर बघा, ताईंचा अनुभव हा खरंच अंगावर शहारे आणणारा होता. पण ताईने जो संदेश दिला की दुसऱ्यांच्या संसारामध्ये तुम्ही कधीच ढवळाढवळ करू नका, हा अतिशय लाख मोलाचा होता. तुम्ही स्वामी मार्गात या, स्वामींच्या सेवेत या, पण दुसऱ्यांच्या संसारात कधीच तुम्ही ढवळाढवळ करू नका. खरंच खूप लाख मोलाचे शब्द आहेत हे या ताईंचे. तर ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.